आज मी तुम्हाला कारल्याची रेसिपी दाखवणार आहे। पहिले त्यांना मी सर्व स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता त्यांची मी सालं काढून घेणार आहे। अशी सर्व सालं काढून घेणार वरचे नावापुरता। आणि त्याच्यामध्ये अशा बिया असल्या तर काढायच्या आणि त्याच्यात थोडं बारीक मी मीठ भरणार आहे आणि ते अर्धा तास मी असे सर्व ठेवून देणार आहे हे अशी। आणि मग अर्ध्या तासाने आता याला झाकून ठेवायचे। मग थोडेसे मऊसर झाले की मग त्याच्यात कूट भरायची। कुटामध्ये शेंगदाणे, थोडासा गूळ टाकायचा, तिखट, लसूण, हळद, मीठ। असं बारीक गॅसवर होऊ द्यायचं ते। आता हे कारले वाफवायला ठेवले होते, आता हे शिजले। हे बघा, हे असे दाबून बघायचे, हे शिजून गेलेत। आता त्याचा मसाला तयार करते। हे शेंगदाणे टाकलेत। हा थोडा गूळ टाकायचा, थोडा लसूण टाकायचा, आणि तिखट, थोडी हळद आणि जिरं, मीठ थोडं। आणि आपण कारल्यांना मीठ लावलेलं आहे, तर नावापुरता थोडंसं मीठ टाकायचं, कूट थोडं आलं न लागण्यासाठी। याला बारीक करायचं, जास्त पण हे बघा, हे असं करून घ्यायचं। याला असं एकजीव करून घ्यायचं। दाबून दुबून हे सर्व भरून झाले। आता हे सर्व कारल्यांमध्ये दाबून वगैरे कूट भरलेलं आहे। जे उरलेलं तेल होतं त्याच्यात परत तेल टाकलं थोडं, आणि हे असे ठेवायचे। छान लागतं, बिलकुल कडू नाही लागत। मी अशा हळूहळू यांना हलवायचे, कूट पण शिजायला पाहिजे त्याच्यात। आमची रेसिपी कशी वाटली, लाईक करा, शेअर करा। हा जो उरलेलं कूट असतं हे पण टाकून द्यायचं असतं थोडंफार, आणि यांना असे झाकून ठेवायचे। थोड्या वेळाने आलटापलटी करायची। हे बघा झाले। आता हे कारले आपण मगाशी टाकले होते ना, असे बारीक त्यांना शिजू दिले गॅसवर अजून परत। आता झाली कारल्याची पूर्ण रेसिपी, छान लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा।